श्री स्वामी समर्थ. महादेव हे साधेपणाचे देव आहे. त्यांना सोनं चांदी मोठे नैवेद्य दिखावा काहीच लागत नाही. त्यांना फक्त स्वच्छ पाणी आणि स्वच्छ मन लागतं. दर सोमवारी करा. सोमवार हा महादेवाचा दिवस आहे. उपवास सुद्धा खूप लोक करत असतात. म्हणून महादेवांना त्या दिवशी 1 लोटा जल नक्कीच अर्पण करा. हा उपाय आपण मंदिरामध्ये केला तर खूप छान, पण नाहीच शक्य असेल तर घरीच करायचा आहे. तर सोमवारी आपल्याला सकाळी लवकर उठून महादेवांना 1 लोटा जल अर्पण करताना आपल्याला मनातील घाई नको, धावपळ नको, गडबड नको. पाणी शिवलिंगावर हळूहळू सोडावं. असं म्हणतात की त्या पाण्यासोबत आपली काळजी, दुःख, त्रास सगळं त्या पाण्यासोबत वाहून जातंय. असं म्हणतात की शिवलिंगावर अर्पण केलेलं पाणी आपल्या आयुष्यातली नकारात्मकता घेऊन जातं. घरात शांतता येते, मन हलकं होतात आणि रोज रोज एक छोटा नियम पाळला की मन आपलं स्थिर राहतात. कामातील अडथळे कमी होतात, राग, चिडचिड हळूहळू कमी होते. महादेवाला जल अर्पण करताना मोठे मंत्र म्हणायची गरज नाही. फक्त ओम नमः शिवाय इतकं म्हटलं तरी खूप आहे. कारण महादेव हे साधे देव आहे. महादेवाला सोमवारी हा उपाय केला तर जास्त चांगलं मानलं जातं. पौष महिन्यात, श्रावणात तर विशेष. आपल्या इच्छेनुसार आपण रोज केलं तर अतिउत्तम. शक्य नसेल तर सोमवारी नक्कीच करा. कारण आपण जेव्हा श्रद्धेनं 1 लोटा जल अर्पण करतो तेव्हा आपल्या मनातील राग, द्वेष सगळा निघून जातो. 1 लोटा म्हणजे केवळ पूजा नाही, तर तो आपला विश्वास आहे. 1 लोटा जल अर्पण करायला 1 मिनिट सुद्धा लागत नाही. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय हा साध्या मंत्राचा जप करून, हा मंत्र खूप साधा आहे पण याचा प्रभाव खूप मोठा आहे. हा 1 लोटा जल दर सोमवारी अर्पण करा आणि अर्पण करताना महादेवाला दिलेला हा 1 लोटा पाणी मनाला आधार देतो. महादेव खूप साधेपणाचे देव आहे. ते भोले आहे आणि ते भोले आहे आणि आपल्या भक्ताच्या एका हाकेला ते धावून येतात. तर नक्कीच हा उपाय दर सोमवारी करा. म्हणून शक्य असेल तेव्हा, जमेल तेव्हा करा किंवा दर सोमवारी केले तर अतिउत्तम. मनापासून महादेवाला 1 लोटा जल अर्पण करा, तेवढंच खूप आहे. ओम नमः शिवाय. जय जय महादेव. श्री स्वामी समर्थ.